सैनिक समाज पार्टीच्या महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा जयश्री महेंद्र पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। नाशिकमधून यंदा जयश्री पाटील यांच्या रूपाने एक महिला लोकसभेसाठी उभी राहिली आहे। नाशिकमधून पहिल्यांदाच प्रथमच महिला उमेदवाराने अर्ज दाखल केल्याने जयश्री पाटील यांना नाशिककरांचा उत्तम असा प्रतिसाद मिळताना दिसतोय। गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे। एकच ध्यास नाशिकचा विकास डोळ्यासमोर ठेवून जयश्रीताई पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे। दरम्यान जयश्री पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याप्रसंगी सैनिक समाज पार्टीचे पदाधिकारी आणि त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी जयश्री महेंद्र पाटील, सैनिक समाज पक्षाकडनं आज मी तुम्हा सर्व मतदारांच्या आशीर्वादाने आज मी फॉर्म सबमिट केलेला आहे आणि तुम्ही सर्वांनी मला तुमच्या मतांच्या रूपाने तो आशीर्वाद द्यावा ही मी तुम्हाला कळकळीची विनंती करते। सैनिक आणि समाज सोपं सरळ आहे की सैनिक आणि समाजासाठी स्थापन केलेला हा पक्ष आहे की जे काही आहे ते आज चाललेलं ते सर्वांना तुम्हाला माहितीच आहे, ते मला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे। म्हणून सर्वसामान्य जनतेने येण्याची गरज आहे आणि मी अगदी सर्वसामान्य घरातली स्त्री आहे, पहिली महिला उमेदवार अर्ज भरलेला आहे मी नाशिकमधनं। तर जास्तीत जास्त तुम्ही मतांनी मला विजयी करावं आणि त्या संविधानिक पदावर मला बसवावं एवढी मी तुम्हाला विनंती करते। कारण शेतकरी आणि सैनिक हा फक्त मरण्यासाठी नाही आहे, तर त्यांना जेव्हा शिस्त लागणं राजकारणामध्ये खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सर्वसामान्य जनतेने येण्याचं गरज आहे, जसं मी आता सांगितलं त्याप्रमाणे। त्यामुळे तुम्ही पक्ष किंवा कोणाला हे बघण्यापेक्षा, कोण आहे काय आहे हे बघण्यापेक्षा, आपण ज्या व्यक्तीला निवडून देतोय, ज्या व्यक्तीला आपण तिथं त्या संविधानिक पदावर बसवतोय, ती व्यक्ती खरोखर आपल्या प्रश्नांसाठी आपल्यासाठी ती लढणारी आहे की नाही हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि मगच मतदान करा। तेवढ्यासाठी मी तुम्हाला सर्वांना आव्हान करते, कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका आणि योग्य त्या उमेदवाराला तुम्ही निवडून आणायचा प्रयत्न करा आणि तुमचे आशीर्वाद मतांच्या रूपाने मला द्या, हीच मला तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज।